नाही, आयात उमेदवाराचा प्रश्नच नाही. सुशीलकुमार शिंदे सुद्धा साहेब सुद्धा करमाळ्यात उभारले तेव्हा ते आयातच होते. दक्षिण सोलापूरला उभारले तेव्हा सुद्धा ते बाहेरचेच होते. मग प्रणिती शिंदे पण तरुणच आहेत, त्यांचं पण कार्य चांगलंच आहे. नाही मग त्यांच्याकडे कल नाही का? नाही, आम्ही आज तागायत कसं होतं, राजन मालक म्हणेल तिकडं. राजन पाटील आम्हाला जर कोरड्या वेळेत उडी मार म्हणले तर आम्ही तिथे जाऊन उडी मारणार असे कार्यकर्ते. 3 टर्म आमदार, हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे ह्या 1 लाख मताने विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे. मात्र तुमच्या गावातून 80% मतं BJPला पडेल असं या ठिकाणी भावना व्यक्त केली नागरिकांनी. 80% मत कसं होऊ शकतं? हे गाव आत्तापर्यंत 30-50 वर्षापासून काँग्रेसलाच लीड देत आलेलं आहे. राम सातपुतेचं आपण नाव काढलं, तो विश्वासघातकी आमदार आहे. एका दिवसामध्ये मोहिते पाटलांनी त्यांना आमदार केलं. तर त्यावेळेला तुम्ही दोघांची जर तुलना करायला गेला, जय श्रीराम जय श्रीराम हा देश स्वातंत्र्य काँग्रेसने केला आणि तुम्ही त्या एका ह्याच्यामध्ये जवळ प्रणिती आणि त्या प्रणितीताईचा हे आणि ह्याचं जर हे बघितलं तर राम सातपुते हा चिल्लर माणूस वाटतोय. सध्याच्याला भाजपचं वातावरण चांगलं आहे आणि भाजपला मतदान होणार आहे गावातून. आणि आम्ही आहे राजन पाटलाचे कार्यकर्ते. राजन पाटील जे सांगतील ते आम्ही आदेश त्यांचा पाळतो. राम सातपुतेचं काम चांगलं आहे. आज तो माळशिरसमध्ये बाहेरून येऊन सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम त्याने त्याच्या तालुक्यामध्ये दावलेलं आहे जनतेला. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे. आम्ही एक सुशिक्षित मतदार म्हणून आम्ही ग्राउंड लेवलचं किंवा खालच्या पातळीचं राजकारण न बघता आम्ही देशहिताचा विचार करून भाजपलाच विजय करणार. आणि जो राम मंदिराचं काम केलं, जी 370 हटवलं, अशी BJPने एवढी कामं केलेली आहेत की त्यांना आता पुढच्या 5 वर्षामध्ये काय कामं करायचं हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे कामं नाहीत. एवढी कामं केलेली आहेत. ग्राउंड लेवलपर्यंत गोरगरिबापर्यंत ही सगळी कामं पोहोचलेली आहेत. हेच अजित पवार 70,000चा घोटाळा मोदी साहेबांनी सांगितलं होतं आणि त्यांना तुमच्या पक्षात घेतलेलं उपमुख्यमंत्री पद देताय तुम्ही. हसन मुश्रीफ असं होतं की उद्या त्यांना अटक होते की असं वाटत होतं आणि त्यांच्या पक्षात गेलं त्यांना मंत्रिपदावर बसवलं त्यांना बी. मग ही एकूण हीच काय चाललं, ही जनता आता सुज्ञ झाली आहे. जनता पूर्ण सुज्ञ झाली, जनतेला पूर्ण कळाले. आताची जी इलेक्शन आहे पुढे जे मागे जनता नाही, जनता विरोधात शासन आहे. म्हणजे कुंपण खाते शेताला आणि बुजगावनच फितूर अशी भावना. नमस्कार, मी नागनाथ पुजारी. मोहोळ टाइम्स व सोलापूर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीचं जो प्रचाराची यंत्रणा आज शेवट टप्प्यामध्ये आहे. 2च दिवसामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. आज आपण मोहोळ तालुक्यातील मिरी या गावी लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत. सिद्धू पुजारी, काय वाटतं आपल्याला? काय सध्या तरी आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे, दोन्ही पण उमेदवार आहेत सगळी, पण आमच्या धर्माबद्दल जे विचार करील आम्ही त्यांच्याशी सहमत आहे. आणि आम्ही अशा तऱ्हेने राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने आमच्या गावातून निवडून देऊया. धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, ही जरी गोष्ट खरी असली मात्र विकासाचा मुद्दा कुठंतरी भरकटत चाललाय असं विरोधकांमध्ये प्रतिक्रिया आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, विकास हा झालायच. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव. काय वाटतं आपल्याला एकंदरीत? रामभाऊ सातपुते यांची भाजपची परिस्थिती खूप छान आहे. आणि विकासाचं बोलायचं झालं तर सर्वांगीण विकास झाला आहे. आणि आपल्याकडे प्रत्येकाला घरकुल योजना मंजूर झाली आहेत. राष्ट्रीय पेयजलातून घराघरात नळ पोचलेत. पाण्याची योजना असो, विकास कामाची गंगा मुद्रा योजना असो, लोन योजना असो, गोरगरिबांची योजना असो, नोकरदारांना असो व कामगारांना असो, अशा अनेक माध्यमातून विकासाची कामं चालू आहे. भाजपने एवढा विकास केला आहे की सांगण्यासारखं काय राहिलंच नाही. एवढे फास्ट स्पीड चालू आहे ना, विकासाला गतीच आहे भरपूर. काम राहिले असं ठेवलंच नाही, भरपूर गती चालू आहे. त्यामुळे रामभाऊ सातपुते आमच्यातून 80% लीडनं जातात. तुम्ही आत्ताच कामगारांचा प्रश्न मांडला, मात्र शिक्षक भरती असो किंवा पोलीस भरती ही लांबणीवर पडलेली आहे. मग याबद्दल भाजप सरकार काय विचार करेल का? ते करलं आता वरिष्ठ पातळीवर. त्यांना आता काय अडचणी आहेत, काय आलं ते आपण कसं सांगू शकेल, त्यांना माहीत असणार ते. मग अशा कारणामुळे तरुण बेरोजगार होतात असं वाटत नाही का तुम्हाला? तरुण बेरोजगारासाठी नवीन संधी उपलब्ध करून देतच आहेत, नवीन योजना राबवतच आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला मार्ग निघतोयच. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी बॅरेजसाठी निधी मंजूर करून घेतलेला आहे. मग यातून
तुमच्या गावाची जी हरित क्रांती म्हणा किंवा शेतीचा प्रश्न मिटेल असं तुम्हाला वाटतंय का? हो हो नक्कीच मिळेल. हां. त्यात काही शंका नाही. नमस्कार, काय नाव आपलं? सुनील मोठे. सुनील मोठे. काय वाटतं तुम्हाला? लोकसभेची निवडणूक 2 दिवसावरती आली. मोदीच येईल असं वाटते. बरं, सोलापूर जिल्ह्यासाठी तुम्ही रामभाऊ सातपुतेंना मतदान करणार. हा, रामभाऊ सातपुते मतदार. काय वाटतं तुम्हाला? बीजेपी. बीजेपी. बर गावात आमच्या सगळे बीजेपी जात सध्या. किती म्हणजे किती टक्के पडेल? 80%. 80% पडेल का? बरं बरं. प्रणितीताई शिंदे काय बरं नको? नाही ना, नाही ना, तरुण चेहरा आहे की. तरुण चार असला तर पण नाही. आम्ही नाही. फक्त बीजेपी. बरं, आपल्या गावात आलते का ताई? चालतं. काय काय आश्वासन दिलं त्यांनी? आम्ही गेलोच नव्हतो. गेलंच नव्हतं. सातपुते आल्यानंतर हा, गेलतो. काय म्हणाले? त्यांनी सांगितलं बॅरेज रस्ता. काय वातावरण गावातलं? गावातलं वातावरण कमळचं आहे. कमळ. बर, मग इतर ठिकाणी मोहोळ तालुक्यात काँग्रेस म्हणाले. काँग्रेस म्हणत असेल त्याने काय पाणी सोडलं आम्हाला, काय नाही. त्यांची सत्ता आली त्या टायमाला आम्हाला मेरेगावला पाणीच मिळत नव्हतं. काँग्रेसच्या काळात. आता मिळतंय का? टायमाला पाणी आहे. धरण 60%च होतं यावर्षी. तरी पण आम्हाला पाणी सोडले त्यांनी. सोडले. बर. आणि लाईट बिल अजून त्यांनी वसूल केलं नाही. म्हणजे बीजेपीनं लाईट बिल वसूल केलं नाही अजून. ज्या टायमाला काँग्रेसची आणि शरद पवारची सत्ता होती त्या टायमाला आमच्या डेप्या उतरून खाली ठेवत होती. या अगोदरच्या काळात 2 खासदार झाले, शरद बनसोडे आणि सिद्धेश्वर महास्वामीजी. यांनी कुठलाही विकासाचं काम केलं नाही असं तालुक्यातून एक हे काय उद्रेकाची भावना येते. आम्हाला शेतकऱ्याला त्या संग देणं घेणं, आम्हाला पाणी पाहिजे मेन. शेतकऱ्याला पाणी त्याने आम्हाला कमी पडू दिलं नाही. म्हणजे गाव असल्यामुळे मिरी गावाला कुठल्याही प्रकारचे जरी धरण 60% भरलेलं असलं तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं पाण्याची वेळेवर नियोजन करून पाण्याची कमतरता पडू दिली नाही. 2 दिवसावरती लोकसभेची निवडणूक म्हणजे मतदान प्रक्रिया आले. काय वाटतं नेमकं तुम्हाला? काय नाही, आम्ही लोकनेते परिवाराच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला मालकांनी जो आदेश दिला आहे की महायुतीचा धर्म पाळायचा आपल्याला, त्यामुळं आम्ही प्रामाणिकपणे राजन पाटलांचं काम करून लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना प्रचंड मताने विजयी करणार आहोत. आणि एक विकासाच्या दिशेने आम्ही जाण्यासाठी आमचे नेते अजित पवार यांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी आम्ही लोकनेते परिवाराचे कार्यकर्ते भाजपचं काम करणार आहोत. त्यांच्यावर आरोप केला जातोय की आयात केलेला उमेदवार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये असा उमेदवार नाही का जो भाजपाचे नेतृत्व करू शकेल? नाही, आयात उमेदवाराचा प्रश्नच नाही. सुशीलकुमार शिंदे साहेब करमाळ्यात उभारले तेव्हा ते आयातच होते. दक्षिण सोलापूरला उभारले तेव्हा सुद्धा ते बाहेरचेच उमेदवार होते. तसं काय नसतं. तुमचं कर्तृत्व काय आहे? एक मुद्दा म्हणजे राम सातपुते हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले, जन्माला आलेले नेतृत्व नाही. एक तळागाळातनं विद्यार्थी संघटनेतनं काम केलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं आम्ही एक तसं तरुण पिढीसाठी एक राम सातपुते म्हणजे एक चांगलेच नेतृत्व आहे. मग प्रणिती शिंदे पण तरुणच आहेत, त्यांचं पण कार्य चांगलंच आहे. नाही मग त्यांच्याकडे कल नाही का? नाही, आम्ही आज तागायत कसं होतं, राजन मालक म्हणेल तिकडं, राजन पाटील आम्हाला जर कोरड्या वेळेत उडी मार म्हणले तर आम्ही तिथे जाऊन उडी मारणार असे कार्यकर्ते. त्यामुळे आधी आम्ही काँग्रेससोबत होतो, पण आता महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही रामभाऊ सातपुतेंना मतदान करणार आहोत. मी रफिक पाटील. काय वाटतं तुम्हाला लोकसभेला? लोकसभेला काँग्रेस सीट हमखास निवडून येणार. 3 टर्म आमदार, हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे ह्या 1 लाख मताने विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे. मात्र तुमच्या गावातून 80% मत बीजेपीला पडेल असं या ठिकाणी भावना व्यक्त केली नागरिकांनी. 80% मत कसं होऊ शकतं? हे गाव आत्तापर्यंत 30-50 वर्षापासून काँग्रेसलाच लीड देत आलेलं आहे. त्याचला गेलेला, कारण खासदार दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी परिस्थिती होती. तर आता स्थानिक आमदार, कर्तव्यदक्ष आमदार, ह्यामुळं 100% प्रणिताईला ह्या गावातून लीड मिळेल. एक स्थानिक आमदार हा प्रश्न तुम्ही मांडला आहे, कर्तव्यदक्ष आमदार म्हणून. तेवढ्याच उमेदीनं, तेवढ्याच ताकदीनं राम सातपुते देखील एक कार्यसंपन्न आहे, त्यांना आरोग्यदूत म्हणून संबोधलं जातं. ते देखील एक कामाचे आमदार म्हणूनच त्यांचं नाव लोकप्रिय झालं. त्याबद्दल काय वाटतं? आमदार राम सातपुतेचं आपण नाव काढलं, तो विश्वासघातकी आमदार आहे. एका दिवसामध्ये मोहिते पाटलांनी त्यांना आमदार केलं, तर मोहिते पाटलाच्या जीवावर मोठा होऊन
आणि हा कुरघोडे करतोय, त्यामुळे कुरघोड्याच्या राजकारणाला जनता कदापि साथ देत नाही. तर 100% ते कुरघोड्या करणारा आमदार आहे आणि सर्वांना सर्व समक्ष त्याचे जर बाईट बघितल्या तर ह्या चिल्लरपणाच्या बाईट आहेत सगळ्या. आपण प्रणिताईच्या वेळेला तुम्ही दोघांची जर तुलना करायला गेला, जय श्रीराम जय श्रीराम हा देश स्वातंत्र्य काँग्रेसने केला आणि तुम्ही त्या एका ह्याच्यामध्ये जवळ प्रणिती आणि त्या प्रणितीताईचा हे आणि ह्याचं जर हे बघितलं तर राम सातपुते हा चिल्लर माणूस वाटतोय. मग कुठेतरी धर्माच्या नावावर धर्माच्या नावाखाली मतं ना, हा देशच स्वातंत्र्य होताना धर्मनिरपेक्ष म्हणून झालेला आहे आणि इथं परंपरागत हा काँग्रेसचा मतदार आहे. मात्र असं तुम्ही म्हणालात की खासदार दाखवा आणि पैसे मिळवा, असं तुम्ही आत्ताच बोललात. मात्र याच्या अगोदर देशातलं 2 नंबरचं पद असताना देखील किंवा देशाचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना म्हणजे मोहिते पाटलांनी अकलूज घडवलं, शरद पवार साहेबांनी बारामती घडवलं, मात्र शिंदे साहेबांना सोलापूर घडवता आलं नाही, असं भाजपच्या कार्यकर्त्याकडून आरोप केला जातो. चुकीचं आहे, चुकीचं आहे. तुम्ही हे बघा, आता तुम्ही सोलापूरला जी पाईपलाईन झालेली आहे, किती पाईपलाईन झाली? एक झाली. नंतर NTPCची एक समांतर पाईपलाईन होते आणि आता नंतर एक पाईपलाईन होते. हे सोलापूरला पाणी देण्याचं काम कुणी केलेलं आहे? शिंदे साहेबांनी केलं आहे. आता चिंचोळी MIDC आहे, तिथं जे MIDC आणण्याचं काम कुणी केलेलं आहे? तुम्ही BJP वाल्यानं काय आणलेलं आहे का? नाही, हे सगळं आता तुम्ही अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कुणी आणलेलं आहे? शिंदे साहेबांनी आणलं आहे. तुम्ही तो ह्याचा प्रकल्प आपलं काय ते सोलापूरचा आता नवीन आणलेला विद्युत प्रकल्प, तो ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी काँग्रेसने आणि शिंदे साहेबांनी केल्या. शिंदे साहेबाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, ते नाकारता येत नाही. एक एक जिल्हा आणि एक विद्यापीठ असं कुठंच घडत नाही, पण शिंदे साहेबांनी आणलं ना ते. या ठिकाणी शिंदे साहेबांवरती झालेले आरोप खोडीत काढत यांनी आपला नेता हा चांगलाच आहे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली. तुम्हाला काय वाटतं? काय नाही, प्रणिती शिंदे कशामुळे आश्वासक म्हणून त्यांच्याकडे काय म्हणून त्यांची कामं चांगली आहेत ना, म्हणजे हाक मारले तरी बी ते हजर राहते. आता तसं सातपुते नाही होणार ना हजर, कारण स्थानिक उमेदवार सोलापूरचा म्हणलं तर प्रणिती शिंदे. बाहेरचा आम्हाला नकोच आहे ना, आयात केलेला उमेदवार नको. नको आहे आम्हाला. आता तुम्ही सोलापूरच्या पाईपलाईनचा प्रश्न मांडला, पण नदीकाठच्या लोकांमधून एक भीती व्यक्त होत आहे. जर सोलापूरला पिण्याचे पाणी जर पाईपलाईनद्वारे मिळालं तर नदीकाठच्या लोकांना पाणी येणार नाही अशी एक भीती व्यक्त होते. चुकीचं आहे. आता आपण जे करतोय आता बॅरेजेस झालेले आहेत. आता नवीन आणखीन बॅरेजेसचे प्रस्ताव त्या नदीकाठच्या भीमा आणि सीना नदीकाठच्या ह्याच्यावरती प्रस्तावित आहेत. जर आपल्याला ते बॅरेजेस एकदा भरून घेतले, एकदा जे बॅरेजेस भरून घेतले तर 4 महिने, आता आमचं गाव वडापूर बंधाऱ्याखाली येते, ते भरून घेतले तर आम्हाला पाणी मिळणारच आहे आणि शहर वाढत आहे. त्यामुळे ही जी सोलापूरला 5 TMC पाणी दरवेळेला देते, ती सिस्टीम बंद करता येणार नाही. ते पाणी हे सोलापूरला द्यावंच लागणार आहे. 30 वर्षापूर्वीचं सोलापूरला लागणारं पाणी आणि पुढं भविष्यात लागणार हे जरी केलं तर जे औजची जी योजना आहे ती बंद करता येणार नाही. ती पाणी तसंच ठेवावं लागणार, कारण त्या पाण्यावरती एक सोलापूरच अवलंबून नाही, तर मंगळवेढ्याला पाणी तिथूनच जाते, सांगोल्याला तिथूनच जाते आणि पंढरपूरला त्याच भीमा नदीतून जाते. ह्या सिस्टीम बंद करता येणार नाही. ते पाणी रिझर्वच केलेलं आहे ते सोलापूरला जाणारं पाणी. मोहोळ तालुक्याचे जे नेते मानले जातात किंवा ज्यांच्या ऐकण्याखाली पूर्ण मोहोळ तालुका आहे, राजन मालक, त्यांनी आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिले. खरं आहे, राजन मालकाचं काम आहे. हे बघा, आता काय झालंय, जनता विरुद्ध नेते अशा पद्धतीचं हे झालेलं आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला राजन मालक काम करत होते त्यावेळेला मुस्लिम खास करून मतदार 20% ह्या भागामध्ये मुस्लिम मतदार आहे. राजन मालकाच्या पाठीमागे खंबीर असायचा, पण तो मतदार टाकणार नाही. त्याच्यानंतर दलित मतदार हा भाजपला कधीही मतदार टाकणार नाही. राजन पाटलाच्या मागे 12 वाड्या आणि 13वी मिरी असं एकंदरीत गणित आहे. नाही, असं म्हणू शकत नाही आपण. 12वाडी 13वी मिरी का म्हणू शकत नाही, तर ज्या ज्या वेळेला काँग्रेसचं सीट आहे, आनंदराव देकोतेपासून सगळ्याच इलेक्शनमध्ये हे 100% काँग्रेसला मतदान झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं काका? परिणिती शिंदे का म्हणून तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास वाटतो? प्रॉपर असल्यामुळे
काय वातावरण गावातलं? गावातलं प्रणिती शिंदे काँग्रेस. मात्र इतर कार्यकर्ते म्हणतात 80% बीजेपीला होईल. नाही मला नाही वाटत. नमस्कार, काय नाव आपलं? गंगाधर पुजारी. काय वाटतं नेमकं लोकसभेबद्दल? काय नाही एकदम बरं आहे. राजन मला काय सांगेल ते आम्ही त्यांचं ऐकायला मागे तयार आहे आम्ही. बाकी काय मालकानं भाजपला पाठिंबा दिलाय. आम्ही त्यांच्या मागेच आहे, भाजपच्या मागेच आहे. राजन मला काय सांगेल ते आम्ही त्यांच्या मागे पाठीमागे आहे आम्ही. मग काय काय नागरिक असं म्हणतात की एवढे एक वेळ आम्ही मालकांचं ऐकणार नाही म्हणतात. नाही आम्ही कायम त्यांच्या मागेच आहे आम्ही. काय काय होणार. नमस्कार, मी येडू केशव भोई, पश्चिम महाराष्ट्र निषाद पार्टीचा अध्यक्ष. आमचे उत्तर प्रदेशमध्ये 15 आमदार आहेत आणि भाजपचे संकट आहेत ते. वरून आम्हाला आधीच आहे की भाजपला सगळं सहकार्य करायचं. या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वरून आदेश आला म्हणून तुम्ही नाही आम्ही पहिल्यापासून भाजपमध्ये. आम्ही सोडतच नाही. राजन मालकामुळे? नाही राजन मालक तर आहेच पहिल्यापासून आमचं, पण आम्ही पहिल्यापासून भाजपमध्ये आम्ही भाजप शिवाय मतच करतो. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, सदाशिव पुजारी. काय वाटतं मिरेकरांचा कौल? मिरीकरांचा कौल भाजपाच्या वतीनंच आहे. भाजपच्या बाजूला आहे. भाजपच्या बाजूने. चुकीची आमच्या शेतकऱ्याबद्दल जर बोलायचं झालं, आमच्या भागामध्ये ऊस आहे जास्त. इथं कुठेही जर बघितलं तर आजूबाजूचा परिसर सगळा बागायत परिसर आणि ऊसाचं क्षेत्र आहे. आणि ऊसाला भाव काँग्रेसच्या काळामध्येच होता. त्याच्यापेक्षा मोदी सरकारने FRP वाढवून आम्हाला त्यामध्ये सहकार्य केलं. त्या ऊसाच्या रेटमध्ये आम्ही सध्या. तुम्हाला काय वाटतं? काय नाही मतदान करणार? पूर्णपणे 100% मिरी गावातून बरं. पूर्णपणे 100% भाजपालाच मत जाणार आहे. आणि मोहोळ तालुक्यातलं हे शेवटचं गाव आहे. काय वाटतं तुम्हाला लोकसभेसंदर्भात? लोकसभेसंदर्भात मला सध्याच्याला भाजपचं वातावरण चांगलं आहे आणि भाजपला मतदान होणार आहे गावातून. आणि आम्ही आहे राजन पाटलाचे कार्यकर्ते. राजन पाटील जे सांगतील ते आम्ही आदेश त्यांचा पाळतो. मात्र राम सातपुते यांना आयात केलेला उमेदवार म्हणून आत्ताच तुमच्या गावातील एका नागरिकांनी भावना व्यक्त केली. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे सांगू का तुम्हाला, आयात हा विषय नसतोच. कामाचा माणूस पाहिजे आहे. जरी स्थानिक असला त्याचं नेतृत्व नसलं तर त्याला घेऊन काय करायचं आहे. कुठलाही उमेदवार असू द्या, तो कामाचा उमेदवार असेल तर त्याला आयात म्हणायचंच नाही. घरातला उमेदवार आहे, त्याने कामच करत नाही, झोपला तर त्याला काय करायचं. कामाचा माणूस पाहिजे आहे. असं आमचं मत आहे. म्हणजेच कामाशी काम विकासाचं काम करणारा उमेदवार पाहिजे आहे. नुसतं स्थानिकचा उमेदवार आहे ह्याच्यावर नाही, विकासावर उमेदवार महत्वाचा आहे. प्रणितीताई स्थानिक असताना देखील काम करणार नाहीत असं वाटतंय का? परिणिती ताईबद्दल जास्त बोलायला नको. त्यांचं काम काय आहे काय नाही माहित आहे सगळ्यांना, जनतेला. राम सातपुतेचं काम चांगलं आहे. आज तो माळशिरसमध्ये बाहेरून येऊन सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम त्याने त्याच्या तालुक्यामध्ये दावलेलं आहे जनतेला. धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की एका दिवसात त्यांचं पार्सल बीडला पाठवू. ते शक्य नाही. जनतेच्या हातात आहे. धैर्यशील मोहिते पाटलाच्या हातात काय नाही. सगळी जनता काय धैर्यशील मोहिते पाटलाच्या पाठीमागे नाही. जनतेने जी कौल देईल ती योग्य असते. धैर्यशील म्हणला म्हणून त्याचं पार्सल जाईल असं नाही. त्या बाबतीत मिरे आणि वडापूर कांद्याच्या उत्पन्नात बाबतीत सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे. मात्र कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळाला नाही असा आरोप विरोधकाकडून केला जातो. बरोबर आहे. कांद्या निर्यातीला काही तांत्रिक अडचणी असते. त्या काँग्रेसच्या कालखंडामध्ये सुद्धा माझा स्वतःचा 200 पोती कांदा घेऊन गेलो होतो. त्यावेळेला असा प्रसंग आला होता. आम्हाला त्या आडत व्यापाऱ्याकडून 100 रुपये घेऊन महागारी एसटीने यावं लागलं. असंही प्रत्येक वेळेला होत असतंय. असं काही ह्या सरकारवर आरोप द्यायचं काय गरज नाही शेतकऱ्यांनी. त्यांच्याही कालखंडात शेतकऱ्याची आपदा झालेलीच आहे की. काँग्रेसच्या कालखंडात झाली नाही का. स्वतः आम्हाला त्या आडत व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन एसटीला पैसे घेऊन घरला यायची पाळी आली आम्हाला. भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये 100च्या वर या ठिकाणी पेट्रोल दर गेला असं म्हटलं. सगळ्याच बाजारपेठेमध्ये सगळ्याचेच भाव वाढत चाललेले आहेत. त्यामुळं पेट्रोलचा भाव वाढला हा विषय नाही. जसं प्रत्येक वस्तूचे भाव वाढते त्या पद्धतीने ते पेट्रोलचे भाव वाढवावे लागतेच त्यांना. देश आपल्याला जर व्यवस्थित पुढे न्यायचा झाला काय गोष्टी ही वाढवावं लागणारच आहे. ते शेतकऱ्याला आता उसाला मार्केट मिळालंय, मग बाजारपेठेमध्ये पेट्रोललाही दर वाढत जाणार. आता दर ही कमी होत जाणार नाही. ते दर ही थोडं थोडं असं होणार. काय वाटतं तुम्हाला? राजेंद्र पाटील सांगेल तेच आम्ही करणार. म्हणजे तुम्ही राम सातपुते यांना मतदान करणार. कसा आहे वार सध्या? वार चांगला आहे. कुणाच्या बाजूने? भारतीय जनता पार्टी. नाही, राम सातपुतेच येणार 100%. आत्मविश्वास आहे? हो 100%. कुठल्या
याच्यावरती जोरावरती नरेंद्र मोदीच्या कामावरती बोलतो, दुसरं कुठले. मोदी साहेबांनी केंद्रामध्ये खूप चांगलं काम केलं आहे असं वाटतं. हो, सगळं ग्रामीणपर्यंत केलेलं आहे त्यांनी. मात्र तरुणांची जी संख्या आहे ती बेरोजगारीची संख्या जास्त आहे असं एकंदरीत. नाही, हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तरुण हे बेरोजगार झालेत. बेरोजगार कुठे झाले सांगा मला, प्रमाण किती कमी झाले ते बी सांगू शकतो आम्ही. की एवढं मला सांगा, एवढं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट केलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट करताना तिथं काय इंजिनियर्स, काय कामगार, काय सुपरवायझर्स काय लागले नसतील का कामगारामध्ये? तिथं आले की नाही, बेरोजगारी कमी झाली की नाही? मग ह्या गोष्टी जर दुर्लक्षण काँग्रेस कार्यकर्ते काय पण सांगत असतील त्याचा काय विषय नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 100% येणार आणि 400 पार सुद्धा होणार. काय तर भाजप काँग्रेस घासून चाललं एवढं करू वाटते आम्हाला. कोण येईल असं वाटतं? येईन काय कोणी सांगता येत नाही. काहीतरी कामं केलं नाही, हे झालं नाही, तिथं दोन्ही पार्ट्याची झाली पण घासून चाललं ह्या बाहेरला. आपण आणखीनही काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. एकंदरीत कसं वाटतंय वारमेरीकरांचं? काँग्रेस एकूण एक आता ही जी इलेक्शन आहे ते जनता विरुद्ध BJP आहे, काँग्रेस विरुद्ध BJP नाही. जे मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं त्यातले हे आश्वासन पूर्ण केलं नाही. 15 लाख देतो म्हणले, 2 करोड नोकरी देतो म्हणले, शेतीमालाला डबल भाव देतो म्हणले. आज शेतकऱ्याची हालत तुम्ही बघतायस. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस 150ला एरिया मिळायचं, 1500ला 700-800ला DAP मिळायचं. आज खताचे भाव दुप्पट झाले आणि शेतीमालाचे भाव कमी झाले. आणि ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करते त्यावेळेस कुठले सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. आज शेतकऱ्यांनी कांदा नेऊन, टमाटे नेऊन मार्केटकडून ओतून आले महागारी. शेतकऱ्यांना त्या पिकाचं काय योग्य भाव मिळाला नाही. आणि शेती करताना आपण बघतोच किती अडचणी येते. आपण शेतीचं उत्पन्न बघितलं, शेतीचं उत्पन्न खर्च वाढलं पण उत्पादन जे याचं ते कमी झालं. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. आणि जे मोदी साहेबांनी दिलं होतं की 15 लाख खात्यात येईल, 2 करोड नोकरी मिळेल, त्यातलं कुठं आश्वासन पूर्ण झालं. आणि अजून सध्या ते काँग्रेसच्या नावानंच ओढते ती. अहो, तुम्हाला सत्ता दिली जनतेने 10 वर्ष, तुम्ही विकास काम करा ना, तुम्ही विकासावर बोला ना, तुम्ही जे 10 वर्षात जे विकास केले ती बोला ना, त्या मुद्द्यावर तुम्ही विकास लढा ना. अजून बी आपल्या जे सोलापूरचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांची त्यांचा मुद्दा विकासावर नाही. ते कायम हिंदू मुस्लिम ह्या शब्दावरच बोलते. ते तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, जनता तुमच्या पाठीमागे येईल ना. तुम्ही जे केले, जे कार्य केले ते जनतेला पटवून द्या, जनता तुमच्या आपोआप पाठीमागे येईल. मिरी गावामध्ये ज्यावेळेस दौरा झाला त्यावेळेस त्यांनी बॅरेजचा प्रश्न मांडला. तुम्ही म्हणता विकासाचा मुद्दा मांडलाच नाही, पण वडापूर बॅरेज किंवा तामदर्डी बांधा बॅरेज असे दोन्ही प्रश्न त्यांनी या ठिकाणी लोकांना आश्वासित केलंय की मी बॅरेज करून देतो म्हणून. हे आश्वासन मला वाटतं 10 वर्ष झालं चालू आहे. जवळच निवडणूक येते आम्ही बंधारा बांधू, हे करू. आणि त्या बंधाऱ्याच्या खोलापुत्र आम्ही गेले. मी त्या शासनाचा पाठपुरावा केला. मी आणि हे गावचे सरपंच मिळून आम्ही 10 वेळा ते हेलपाटे गाठले त्या अध्यक्षाला. ती वरनं मंजुरी झाले, तिचा आराखडा तयार झाले, मध्ये थोडं डायग्राम चुकलं होतं, नंतर ते परत रिटर्न गेले. आणि हे सगळं इलेक्शन आलं हे आश्वासन चालूच असते, ते आम्ही केले आणि तुम्ही केले. तुम्ही अजून काँग्रेसचा का दोष देताय? 10 वर्षात तुम्ही काय केले ती मेन मुद्दा आहे ना. जनता कटाळून तुम्हाला दिली, तुम्ही 10 वर्षात अजून तुम्ही ती काँग्रेसनं असं केलं, काँग्रेस भ्रष्टाचारी आहे. मग तुम्ही काय करताय? ती काँग्रेसमध्ये जे भ्रष्टाचारी लोक आहेत तुम्ही त्यांना तुमच्या पक्षात घेताय आणि तुम्ही मोठी मोठी पद देताय. हेच मोदी साहेब महाराष्ट्रात आले, अशोक चव्हाणावर केले, असं त्यांनी आदर्श घोटाळा केला आहे, त्यांना जेलमध्ये टाकतील. आणि ती तुमच्या पक्षात गेल्यावर त्यांना खासदार दिलं तुम्ही. हेच अजित पवार 70,000चा घोटाळा मोदी साहेबांनी सांगितलं होतं आणि त्यांना तुमच्या पक्षात घेतलेलं उपमुख्यमंत्री पद देताय तुम्ही. हसन मुश्रीफ असं होतं की उद्या त्यांना अटक होते की असं वाटत होतं आणि त्यांच्या पक्षात गेलं त्यांना मंत्रिपदावर बसवलं त्यांना बी. मग ही एकूण हीच काय चाललं, ही जनता आता सुज्ञ झाली आहे. जनता पूर्ण सुज्ञ झाली, जनतेला पूर्ण कळाले. आताची जी इलेक्शन आहे पुढे मागे जनता नाही, जनता विरोधात शासन आहे. म्हणजे कुंपण खातंय शेताला आणि बुजगावूनच फितूर. फितूर काय वार काय मेरीकरांचं? हाताला मत टाकायचं. हाताला. मात्र एकीकडे तुम्ही म्हणता काँग्रेसला मत टाकायचं, मात्र 2 वेळेस सुशीलकुमार शिंदे साहेबांचा पराभव झाला. मग त्याला कारणीभूत ते स्वतः आहेत की भाजपचं एखादी लाट म्हणा किंवा भाजपचे चांगलं काम असं काय? नमस्कार, काय वाटतं? बीजेपी हां, बरं. विचारायच्या अगोदरच तुम्ही बीजेपी मग ते आधीच ही केले कारण कामच चांगली आहे तशी. बरं. कशामुळे वाटतं बीजेपीचं? आज 5-10 वर्ष झालं गाड्या लोक सायकलीवर हिंडायची लोक आज गाड्याशिवाय हिंडत नाहीत. बरं. कुठला दावा मजूरदार सायकलवर हिंडते का? मग त्याच बघा, मजूरदाराकडे गाडी आली, मोबाईल आले, प्रत्येक जणापाशी मोबाईल आहे, गाडी आहे. प्रत्येक माणूस आज चालत कोण हिंडत नाही. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? नाही, योग्य आहे जो ते आमच्या साथीदारांनी जो मुद्दा मांडला तो योग्यच मांडला. कारण त्यांना जाणवतंय की बाबा डेव्हलपमेंट झालेलं आहे,
हे विरोध पक्षाचे लोक काय म्हणते ती गरिबी आटली ना, ही आटली ना, सगळं आटलेलं आहे गरिबी. हे लोक फक्त त्यांना विरोध करायचा म्हणून बोलतील. आज प्रत्येक नागरिकापाशी कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाची मालमत्ता ते स्वतः घेऊन येतात. टू व्हीलर प्रत्येक एक घरामध्ये 5 टू व्हीलर आहेत, 5 मोबाईल आहेत, अँड्रॉइडचे मोबाईल. त्याच्यामुळे गरिबी आहे असं आम्हाला वाटत नाही. विरोधातले विरोध म्हणतात गरिबी बऱ्यापैकी हटलेली आहे. थोडी बहुत राहणार आहे ते पुढं होईल. त्यामुळे त्यांचा मुद्दा तो योग्यच आहे. कुठल्या योजनांचा लाभ तुमच्या मिरी गावकरांना मिळाला? आम्हाला केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ भेटलेला आहे आणि सगळ्याच नागरिकांना भेटलेला आहे. हो का, PM किसान सन्मान निधीचा टोटली ऑल इंडियाला म्हणजे सपोर्टेड आहे. पुन्हा राष्ट्रीय पेयजलमधनं आमच्या मिरी गावाला 87 लाख रुपये आली ती. मोदी साहेबांचं मी आभारी आहे की मिरीला हर घर जलच्या योजनेतनं मिरीतल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि बाकीचं म्हणलं तर आयुष्यमान कार्ड म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंत आरोग्य विमा दिलेला आहे. तर त्याचा लाभ बऱ्यापैकी आमच्या गावातील सर्व लोकांना भेटलेला आहे. आणि रोडच्या बाबतीत हे आमचा जिल्हा 2014 साली सोलापूर जिल्हा रोडच्या बाबतीत एवढा मागं होता की आज आमच्या सोलापूरला 101 एक्सप्रेस हायवे झालेली आहेत. आम्ही खाली 50 किलोमीटर अंतर हे 30 ते 25 मिनिटात सोलापूरला गाठतो. अजून आम्हाला काय पाहिजे? आम्हाला सगळं भेटलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकार जे आलंय केंद्रात ते आम्हाला सगळं भेटलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही एकदम सुखी. भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा शरद बनसोडे मिळाले, नंतर जय सिद्धेश्वर स्वामी मिळाले, आता तिसरे उमेदवार म्हणून राम सातपुते. हा आरोप त्यांच्यावरती केला जातो की यांच्याकडे कामाचा माणूस नसल्यामुळे 3 वेळा खासदारकीचा लोकप्रतिनिधी निवडावा लागतोय. कशामुळे असं आरोप? नाही, त्यांनी स्वामी असू दे किंवा त्यांनी अगोदरच्या काळात कामं केली नाहीत असं नाही. त्यांनी कामं केलीत, पण खालच्या लेवलला सत्ता वेगळे असल्यामुळं त्यांचा फायदा यांनी घेतला. पण ते खाली माझ्या स्वतःच्या ब्रँड खाली त्यांनी ते चालवलं गेलं आहे असं झालं. त्यामुळे त्यांनी कामं अगोदरही केली तर आजही करणार. आणि राम सातपुते साहेब आपल्याला लाभलेले उमेदवार असे आहेत की कामाचा माणूस आहे. माळशिरसमध्ये त्यांनी दाखवून दिलं आहे. जरी बाहेरनं आणलेला असेल आमदार, बाहेरनं उचलून आणला उमेदवार ठीक आहे, पण त्यांनी काम केलं आहे कामाच्या जोरावरती. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कामाला महत्त्व आहे, इथं घराणशाहीला महत्त्व नाही. काम करणारा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आहे आणि आम्ही विकासाच्या पाठीमागे आहे. तुम्ही आत्ताच घराणेशाहीचा मुद्दा मांडलात. कशामुळे तुम्हाला कशामुळे वाटतं काँग्रेसमध्ये? मला काय म्हणायचं, काँग्रेसमध्ये दुसरा उमेदवार नाही का त्यांना? शिंदे घराण्यातच का? त्यांच्याच घरात का? काँग्रेसचे दुसरे तुमचे नेते नाहीत का? दुसऱ्यांना चान्स द्या ना तुम्ही. अजूनपर्यंत वडापूरचा बॅरेज झालेला नाही. 100% जेव्हा लोकसभेच्या प्रचारानिमित्त रामभाऊ सातपुते ही मिरी गावाला भेट देण्यास आली होती, त्यावेळी आम्ही आमचे प्रश्न मांडले होते. त्याचं आम्हाला समाधानकारक उत्तर आणि विश्वास आहे की रामभाऊने आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की जो भीमा नदी आणि शिना नदी मोहोळ तालुक्यामध्ये जी वाहती तिथं टोटली केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या मदतीनं बॅरेज बांधून देतो म्हणून आम्हाला आश्वासित केलं. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की रामभाऊ शब्दाला पक्की दिलेलं आश्वासन 100% कंप्लीट करणार हे आम्हाला विश्वास आहे. आणि विशेषतः BJP सरकारचा आभार काय, गेले 10 वर्ष झालं शेतकऱ्यांना 1 रुपया लाईट बिल वसुली केलेली नाही. लाईट बिलामध्ये सवलत दिलेली आहे, बिलकुल त्रास काय नाही. शेतकऱ्यांना सुखी एकदम आहे. आणि विशेषतः आम्हाला जो आम्ही नदीकाठचा भाग आहे तर पाण्याचे जे आवर्तन आहे ते आपल्या उजनीतले तर ते व्यवस्थितरित्या आम्हाला पोहोचलेले आहेत. असा या कठीण दुष्काळात सहित आमचा हा नदीपट्टा पाण्या वाचून वंचित नाही. आता बघा, आता सध्याच्याला पाणी आहे, आता अजून बघा पुढच्या येत्या 10 तारखेला आम्हाला अजून एक पाण्याची पाळी येणार आहे. तर आम्ही समाधानी. का समाधानी? तर आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सांभाळते. त्याच्यामुळे आम्ही एकदम सुखी आहे. पाण्याच्या बाबतीत आम्ही सुखी आहे, लाईटच्या बाबतीत सुखी आहे. आजच्या घडीला 8 तास लाईट आहे, लाईट बिल वसुली नाही, जे अनेक आहे ते आम्हाला म्हणजे BJP सरकारने चांगली मदत केली आहे. त्यामुळे आमचंही टोटली मिरी गाव आम्ही BJPच्या सपोर्टेड आणि BJPलाच मतदान करणार. आत्ताच काही नागरिकांनी बोलताना या ठिकाणी एक भावना व्यक्त केली की भारतीय जनता पार्टीचे सध्याचे उमेदवार राम सातपुते हे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता ते धर्माच्या मुद्द्यावरती जास्त बोलतात असं त्यांच्यावरती आरोप केला जातो. हे चुकीचं आहे. हो का, जो आरोप करणार आहे ते करतील. रामभाऊ सातपुते हे धार्मिक शेवटी हो का तो हिंदू धर्माचा आहे तर ते त्याला धर्मप्रेम तर राहणारच आहे. आणि काय लोक म्हणतात की रामाचं नुसतं जय श्रीराम म्हणून पोट भरणार आहे का? तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तो आम्ही जय श्रीराम म्हणू हे ते आमच्या दैवताचा ह्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांनी त्यात इन्व्हॉल्व करू नये. जे तुमच्या संघ आमचा संघ जे आहे त्यात समाधानी मानायचं. पण रामभाऊ हे आमचं लिडिंग करत असताना त्यांना एक आत्मीयता आहे
त्याच्यामुळे ते बोलतात. पण ती काय अशा मुस्लिम हिंदू विरोधीतलं असे काय करत नाही. ते जो आहे तो सनातन धर्म आपला हिंदू धर्म ह्या व्यक्तीत तेवढे शब्द बोलतात. असं अनेक म्हणजे वादविवाद म्हणा ह्या गोष्टीसारखं ते काय बोलत नाही. या ठिकाणी बेळगावमध्ये एक घटना घडली. नेहा हिरेमठ नावाच्या मुलीवरती एकतर्फी प्रेमातून तिची हत्या करण्यात आली. त्याबद्दल म्हणजे असं उद्रेकाची भावना म्हणून एक समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण होत आहे. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? 100% आमचं मत आहे की हो का, जी मुलगी होती ती हिंदू होती. जर हिंदूच्या माणसावर जर अत्याचार झाला तर हा हिंदू पेटून उठतो. तर त्या मुलींना न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहे. आम्ही त्याचा उठाव जिथं काय करता येईल अगर करायचं लावलं तर आम्ही जायला तयार आहे. आम्ही त्याच्यात मागं होणार, कारण शेवटी आमच्या लोकांचा संरक्षण हे आम्हीच करणार आहे. या कुरुड लोकांच्या म्हणजे बेकार मानसिकतेच्या लोकांनी हे कृत्य केलं, त्याचा त्यांना भोग भोगावं लागणार. येणाऱ्या भविष्यात त्यांना त्याची शिक्षा मिळणार आहे. त्यांना सुट्टी राहणार नाही. तेवढं पाहता का समाजातील इतर समाज, एक हिंदू समाज आणि इतर समाज कुठल्याही महिलावर अत्याचार होऊ द्या, ती हिंदू असू, मुस्लिम असू, शीख असू, कोणी असू, कोणत्याही महिलेवर असा जर अत्याचार झाला तर आम्ही एक नागरिक या भारताचे म्हणून आम्ही प्रथमतः त्याचा निषेध करण्यात असो, अगर कुठल्या गोष्टीला आम्ही कम्प्लिटली 100% पुढे असणार. भारतीय जनता पार्टीला यश चांगलं मिळेल असं वाटतं आहे. त्याचं कारण असं आहे की जे सातपुते आहेत हे मुळातच आमदार असल्यामुळे आणि ते कर्तव्यदक्ष आमदार आहेत अशी सगळ्यांची हे आहे. म्हणजे पाहणी करून लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते एक आमदार म्हणून तसेच ते खासदार म्हणून चांगले होतील असं वाटतं. म्हणजे एकंदरीत आमदार म्हणून त्यांचं काम चांगलं जो वाखाणण्याजोगं आहे. मग माळशिरसमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं असं जनतेची भावना आहे. मात्र एकीकडे त्यांच्यावरती आरोप केला जातो की सोलापूरसाठी स्थानिक उमेदवार मिळाला नाही का, आयात केलेला उमेदवार आमच्यावरती लादला गेला असा आरोप केला जातो. लोकसभेसाठी असे जे वेगळे लोकसभेला स्थानाचं बंधन नाही. देशाच्या मर्यादा ह्या इतक्या मोठ्या आहेत आपल्या, त्यामुळे मर्यादेत कुठे उभारण्याची आवश्यकता नाहीच आहे. उलट त्यांनी देशाचा सगळा अभ्यास केलेला आहे. ही चांगली भावना असल्यामुळे संबंध देशामध्ये ते काम करतायत आणि देशाचे प्रश्न आहेत. लोकसभेमध्ये कसं संबंध देशाचे प्रश्न असल्यामुळे एखाद्या स्थानिक भागाचा अभ्यास मांडावेत. उदाहरणार्थ ग्रामपंचायतीचे प्रश्न मांडायचे असेल तर जिल्हा परिषद आहे. नंतर समजा आपल्या जिल्ह्याचे प्रश्न असतील किंवा शहराचे प्रश्न असतील तर महापालिका आहे. लोकसभेचे प्रश्न जिल्हा परिषद आहे वगैरे वगैरे अशा ठिकाणी. आणि आमदारकी ही समजा महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही स्थानिक उमेदवाराची अपेक्षाच धरू नये. कुणी जर धरत असेल तर ती चुकीची आहे असं माझं मत आहे. एकंदरीत या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती या मिरेकरांनी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर समाजामध्ये तेढ पडू नये म्हणून धर्माचं कुठंही राजकारण केलं जात नाही अशीही भावना या ठिकाणी व्यक्त केली. आणि एकंदरीत महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न, जो वडापूर बॅरेजचा प्रश्न आहे तो देखील या ठिकाणी नागरिकांमधून व्यक्त केला व त्यांना आश्वस्त केलं गेलं नेत्याकडून की पाण्यासाठी वडापूरचा बॅरेज हा करून दिला जाईल. याचबरोबर या ठिकाणी आपण समारोप घेऊया. मी कॅमेरामन वैभवसह नागनाथ पुजारी, मोहोळ टाइम्स, मिरी.